मंडळी, यंदाची चैत्र पौर्णिमा काहीतरी खास घेऊन आली आहे, कारण यावर्षी पौर्णिमा आलीच आहे. शिवाय शनिवार आहे आणि त्याच दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव. हा योग खरंच फार दुर्मिळ आहे आणि प्रचंड शक्तिशाली सुद्धा. शनिवार हा दिवस आपल्या बजरंगबलींना फार प्रिय आहे आणि त्यातच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूर्ण कृपा असते. त्यातच हनुमान जन्मोत्सव आहे, म्हणजेच एकाच दिवशी शनिदेव, चंद्रदेव आणि हनुमानजींची एकत्र पूजा करण्याची खास संधी आपल्याला मिळणार आहे. मग या दिवशी काय करायचं, चला बघूया. या दिवशी सुंदरकांड पठण, हनुमान चालीसा पठण, हनुमाष्टकम आवर्जून म्हणावं. केळी, गूळ, चणे या दिवशी हनुमंताला चढवावे आणि गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान आवर्जून करावं. असं म्हटलं जातं की या योगायोगात केलेलं व्रत आणि उपाय दुप्पटच नाही तर चौपट फळ देतात. म्हणून या गोष्टींनी आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, संकट टळतात आणि जीवनात शांती, आरोग्य आणि बल लाभतं. तर असा हा योग पुन्हा केव्हा येईल माहित नाही. म्हणूनच यंदाच्या शनिवारी चैत्र पौर्णिमेला हनुमानांचं संपूर्ण मनानं स्मरण करा. तुमच्यावर वर्षावासारखी कृपा नक्कीच होईल.